तुम्ही पाहत आहात JDM लाईव्ह। ताज्या बातम्या बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। 2005 हा कायदा जो माहिती अधिकार कायदा या महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये सुधारित केली आणि त्याच्यामध्ये काहीतरी तिकीट आणि काहीतरी त्याला चार्जेस लावण्यात आले। त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे त्या ठिकाणी? महाराष्ट्राचे थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी शासनाच्या सळोखीपळो करून त्यांनी सर्वसामान्य लोकांना शासन दरबारी आपल्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी आपल्या माहित्या सुलभ चांगल्या प्रकारे माहित्या मिळाव्या, कोणती माहिती लपवण्याचं कारण नाही, पारदर्शक कारभार व्हावा यासाठी 2005 पासून सातत्याने माहिती अधिकार कायदा लागू केला। त्यामध्ये त्यावेळे सुलभ सुसुडीत चांगल्या प्रकारचा माहिती अधिकार कायदा होता। त्यामध्ये अनेक अधिकारी तुरुंगात गेले, अनेक अधिकारी निलंबित झाले, अनेक लोकांना त्यामध्ये कायद्यानुसार शिक्षा सुद्धा झालेली आहे। जसं आपण कधी म्हटलं की माहितीच्या अधिकारानुसार याच्यामध्ये बरेचसे अधिकारी जे आहेत तुरुंगात गेलेत आणि या ठिकाणी जो आहे केंद्र सरकारने हा जो GR आहे 2005 हा रद्द करण्यात आला का? 2005चा कायदा कायमच आहे, परंतु त्यामध्ये अधिनियमात सुधारणा केलेली आहे। 12 जून 2026 रोजी तो अध्यादेश पास झाला। त्या अध्यादेशामध्ये नागरिकांच्या नागरिकांना पूर्ण देशामध्ये पास झाला की फक्त महाराष्ट्रामध्ये पास झाला? महाराष्ट्रात पास झाला। त्यांनी पूर्ण देशामध्ये त्यांचे जो माहिती आयुक्त जे CGO आहे ते त्यांनी सांगितले आपापल्या राज्यामध्ये आपापल्या पद्धतीनं तो सुधारणा करा। त्यामध्ये महाराष्ट्रात सुधारणा झाली। 12 जून 2026 रोजी तो अध्यादेश पास झाला। त्यामध्ये पूर्वी 10 रुपये तिकीट होतं, त्यात 30 रुपये तिकीट केलं, प्रथम पिल्याला 50 रुपयाचं तिकीट केलं।